तर आज मी तुम्हाला रंग खेळताना डोळ्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. रंग खेळताना समज रंग तुमच्या डोळ्यात उडाला तर काय काय होऊ शकतं. एकतर तुमचा डोळा लाल होऊन जाईल, डोळ्यातून पाणी येऊ शकतं. फोटोफोबिया म्हणजे जेव्हा आपण लाईटला बघतो तेव्हा आपल्याला लाईट सहन नाही होणार. आणि फोर्थ म्हणजे डोळ्यामध्ये खूप दुखू शकतं. सर्वात अगोदर जे साफ पाणी असतं जे आपण पिण्यासाठी यूज करतो त्या पाण्याने डोळा बऱ्यापैकी साफ करायचा आहे. बऱ्यापैकी म्हणजे कमीत कमी 5-10 मिनिट धुवून घ्यायचं आहे. त्या करून जे रंगाचे कण असतात जे डोळ्यात साचलेले आहे ते निघून जाईल. दुसरं तर जवळपास कुठले पण मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स नावाची वस्तू भेटेल. ते ड्रॉप्स तुम्हाला परत परत टाकायचे आहे. त्याने जे डोळ्यात जळजळ असते ती कमी होऊन जाईल. समजा या दोन्ही गोष्टीने तुम्हाला आराम नाही आहे तर जवळपास कुठला पण डोळ्यांचा दवाखाना असेल त्याला भेट द्यायची आहे. सगळ्यात अगोदर जे केमिकल रंग असतात त्याच्यापेक्षा आपण नैसर्गिक रंग यूज करायचे. आणि यापैकी पण जे वॉटरी म्हणजे पाण्यासारखे जे नैसर्गिक कलर आहे ते चांगल्यापैकी आहे. जेव्हा तुम्ही होळी खेळायला जाणार तर डोळ्यासाठी चष्मा यूज करा. आणि कॉन्टॅक्ट लेन्स म्हणून एक आपण डोळ्यामध्ये यूज करतो ती कधीच यूज नाही करायची. कारण ती यूज करून जर त्याच्यावरती रंग साचला तर आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्याशिवाय जे नैसर्गिक कलर आहे ते खूप चांगले असतात. त्याने काही रिएक्शन किंवा काही घाव असं ॲलर्जी होत नाही.